सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला धानय्या सर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा, गाव तोळनूर. UGC NTA नेट परीक्षा डिसेंबर 2025 ची परीक्षा सध्या सुरू आहे. 31 डिसेंबर रोजी 1 तारखेला, 2 तारखेला, 3 तारखेला, आज 5 तारखेला, उद्या 7 तारखेपर्यंत परीक्षा चालू आहे. आता तुम्ही नेट परीक्षा देत आहात. सो नेट परीक्षा देण्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा. व्यवस्थित तुम्ही पेपरला अटेंड करा. पेपर पास होण्यासाठी ही खूप महत्वाची गोष्ट आहे. नेट परीक्षाचा जो सेंटर असतो तो खूप लांब असतो. त्यामुळं मॅक्झिमम विद्यार्थी परीक्षेला जाऊन बसत नाही, म्हणजे परीक्षेला अब्सेंट राहतात. कृपया तसं करू नका. हात जोडून विनंती आहे की तुम्ही कंपल्सरी जाऊन नेट परीक्षा द्या. रिझल्ट काही येऊ दे, नेट परीक्षा द्याच. माझा अभ्यास झाला नाही सर, माझं रिव्हिजन झालं नाही सर, मी शाळेच्या कामात व्यस्त आहे, मी घरच्या कामात व्यस्त आहे, मला हेल्थ प्रॉब्लेम आहे, मला पर्सनल प्रॉब्लेम आहे, मला इकॉनॉमिक प्रॉब्लेम आहे, माझा अकॅडमिक प्रॉब्लेम झालाय सर, मला डिप्रेशन आलो सर, मला आर्थिक संकट आहे. नो, काहीच सांगू नका. तुम्ही पेपरला जा, पेपरला बसा. हा पहिला रूल आहे. आणि परीक्षा देत असताना जो 3 तासाचा पेपर असतो, कूल माइंड सेटअप ठेवून, कारण ऑनलाईन परीक्षा असल्यामुळे थोडं शांतरित्याने 150 प्रश्न वाचन करून व्यवस्थित अटेंड करा. आणि जे ऑलरेडी तुमच्या हातात असलेलं माझा जो नोट्स आहे पेपर 1 साठीचा माझं पुस्तक, किंवा मी लिहिलेलं जे बोर्डवरती लिहिलेले पॉइंट्स जे तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहिलेले आहेत, त्याचा फक्त जस्ट रिव्हिजन करा. ते काही पाठ करू नका, जस्ट ओव्हरलुक करा, एकदा ग्लान्स करा, एकदा फक्त रिव्हिजन मारा. आणि पेपर 1 कडे जास्त लक्ष द्या. पेपर 1 मुळे तुमचा रिझल्ट मिळत असतो. हिंदी आणि इंग्लिश मीडियम मध्ये क्वेश्चन पेपर आहे म्हणून घाबरू नका. पेपर 1 चा क्वेश्चन पेपर खरंच सोपा असतो. काही हार्ड नसतात, फक्त आपण हार्ड आहे असं समजून घेतो. सगळं प्रश्न बेसिक कन्सेप्ट वरतीच असतो. त्यामुळे पेपर 1 चं रिव्हिजन व्यवस्थित करा. आणि पेपर 2 साठी जे तुमचा विषय आहे फक्त त्याला 100 पर्यंत ओढा. दोन्ही मिळून 150च्या वर मार्क मिळाल तर तुमचा रिझल्ट मिळतो. आणि पेपर 2 हा तुमचा सब्जेक्ट विषय आहे. आणि मी ह्यापूर्वी जे रिव्हिजन क्लास घेतलं होतं ते रिव्हिजन क्लास एकदा बघा आणि पेपरला अटेंड करा. ऑलरेडी पेपर 1 साठी जेवढं काही मटेरियल आहे, स्टडी मटेरियल, ते युट्यूबवर मी अपलोड केलेलं आहे. ते ऑलरेडी तुम्ही बघितलं असेल असं मी गृहीत धरतो. जरी नाही बघितलं तरी आता जाऊन फक्त एकदा एक्झाम तरी द्या. आपल्याला 4 स्टेप्स आहे. पहिल्यांदा JRF साठी तुमचा फोकस असू द्या. JRF नाही झालं तर ऍटलिस्ट नेट तरी पास व्हा. जरी नेट नाही झालं तरी PhD एलिजिबिलिटी मध्ये तरी नाम कमवा. म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढतो की बाबा मी PhD एलिजिबिलिटी तरी झालो. आणि तिन्ही नाही झालं तरी मिनिमम जो क्रायटेरिया आहे 120च्या पुढे मार्क पाहिजे, म्हणून तेवढे तरी मार्क घ्या की बाबा मी एलिजिबिलिटी मी पास झालो परंतु मेरिटमध्ये आलं नाही. मी UGCने जे कट ऑफ सांगितलं होतं मिनिमम मार्क्स त्याचं मी क्रॉस केलेलं आहे, त्याचा तरी तुमचा कॉन्फिडन्स वाढतो ना. काय तुमचा धानय्या सर पहिल्याच प्रयत्नामध्ये पास झालेला नाही. मी तुमचा धानय्या सर पहिला अटेम्प्ट, दुसरा अटेम्प्ट, तिसरा अटेम्प्ट आणि चौथा अटेम्प्ट मध्ये माझा रिझल्ट लागलेला आहे. मी थोडं स्लो लर्नर आहे म्हणून मला थोडं वेळ लागलं. आणि जे मी चूक केलं होतं ते नंतर सुधारण्यात गेलो. आणि माझं चूक तुम्ही करू नका म्हणून मी तुम्हाला अनेक वेळा मी सांगितलेलं आहे. आणि ते चूक तुम्ही करायच नाही केलं तर पहिल्याच अटेम्प्ट मध्ये रिझल्ट मिळतो ना. त्यासाठी सिरियस व्हा, अटेम्प्ट एक्झाम द्या, रिव्हिजन घ्या. आणि रिव्हिजन क्लास यापूर्वी मी केलेले आहेत, व्हिडिओमध्ये सगळं माहिती सांगितलेलं आहे, तेवढं बघा. शक्य झालं तर माझं पुस्तक ऑलरेडी तुम्ही घेतलं असेल तसं एकदा वाचन करा आणि पेपर लिहा. आणि आता लगेच महाराष्ट्र सेटचा जाहिरात येणार आहे. एप्रिलमध्ये सेट एक्झाम होईल. त्याच्यासाठी तर भरपूर मेहनत केला पाहिजे, तुम्ही भरपूर प्रयत्न केला पाहिजे. आणि हे बघा, मी काय म्हणतो, उत्तम परिणामासाठी आपल्याला कष्ट करणं हा कंपल्सरी आहे. उत्तम फलितांश घेण्यासाठी, उत्तम फल घेण्यासाठी, उत्तम रिझल्ट मिळण्यासाठी आपल्याला हार्डवर्क करणं हे कंपल्सरी आहे. आणि जर असं म्हणत असेल आणि जर वेळी हार्डवर्क केल्यानंतर आपल्याला रिझल्ट भेटतो हे सुद्धा शाश्वत नसतंय.
आम्ही हार्डवर्क केलो, आपल्याला रिझल्ट भेटला नाही, आम्ही हार्डवर्क केलो, आपल्याला काय रिस्पॉन्स मिळाला नाही, आपण हार्डवर्क केलो, आपल्याला काय त्याचा फळ मिळालं नाही, असं होत नाही. त्यामुळं आपला प्रयत्न सातत्याने ठेवला पाहिजे, आपण सातत्याने प्रयत्न केला पाहिजे, आपला एफर्ट हे कंटिन्युटी ठेवला पाहिजे आणि तो प्रोग्रेसिव्ह दिशेने जायला पाहिजे. उत्तम फलितांश मिळण्यासाठी कष्ट करणं हा कंपल्सरी आहे आणि कंपल्सरी आहे म्हणून हार्डवर्क केल्यामुळे आपल्याला रिझल्ट भेटतो हाही नसतो. फक्त आपला प्रयत्न सातत्याने ठेवला पाहिजे. लक्षात घ्या, येणार आता ही जी नेट एक्झाम ह्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळो हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, हे जे APJ अब्दुल कलाम साहेब, हे जे मोठमोठे व्यक्ती जे केलेले आहेत, आपण आपल्या जीवनासाठी आपण आंबेडकर होऊया, आपल्या जीवनासाठी आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर होऊया. तुम्ही तुमच्या घरच्यासाठी तरी तेवढं करा. ऑल द बेस्ट. आणि येणारे महाराष्ट्र स्टेटसाठी जे लवकर नोटिफिकेशन आहे त्याच्यासाठी पुन्हा मी व्हिडिओ सिरीज सुरू करूया. सगळे मिळून जिंकूया. नमस्कार.